बिग बॉसच्या कालच्या एपिसोडमध्ये म्हणजेच 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. विशेष म्हणजे वैभव खूप जास्त घाबरतो नॉमिनेशनला, ही पण गोष्ट समोर आलेली आहे. किंवा त्याला एक भीती जाणवत आहे की आपण बिग बॉसच्या घराच्या बाहेर पडू शकतो. त्यानंतर अरबाज किती खोटारड आहे किंवा अरबाजनं स्वतःची लायकी दाखवून दिली, कारण त्यानं अगोदर चक्क पॅटी दादासोबत समझोता केला होता की आपण दोघांनी पण नाही खेळायचं, आणि लगेच तो चक्क पलटला आणि त्याला निक्की सुद्धा सांगते की अरबाज तू शब्द दिलेला आहे, तू शब्दाला जाग. आणि सोबत पॅडी पण असं म्हणत होते की अरे तू इथून तर जिंकशील परंतु बाहेर लोक तुला काय म्हणतील याचा तरी विचार कर. असं असून सुद्धा अरबाज तो मागे हटायला तयार नव्हता किंवा मी शब्द दिलाच नव्हता असं बोलत होता. म्हणून एक प्रकारे अरबाजची सुद्धा काल लायकी कळली आणि सोबतच जान्हवीनं आर्याला चुलीत टाकलंच, हे पण झालेलं आहे. तर ओव्हरऑल कालचा एपिसोड इंटरेस्टिंग बनलेला आहे. तर कालच्या एपिसोडचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत चित्रगप्पाच्या या व्हिडिओमध्ये. आता तुम्ही पण म्हणाल की मागील 2 दिवसाच्या एपिसोडचे रिव्ह्यू मी बनवलेलेच नाहीत. याचं कारण पाठीमागचे 2 एपिसोड जे झाले म्हणजेच कोणते 20 आणि 21 ऑगस्टचे एपिसोड, याचं कारण म्हणजे ते अत्यंत एपिसोड बोर झालेले होते. त्यामध्ये इंटरेस्टिंग काहीच घडत नव्हतं. इव्हन रिव्ह्यू तर सोडून द्या, ते बघण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती. आणि मागील जे एपिसोड इंटरेस्टिंग वाटले होते त्याचं कारण फक्त सूरज चव्हाण होता. आता परत मागील 2 एपिसोडमध्ये सूरज चव्हाण काहीच खेळत नव्हता, त्यामुळे परत इंटरेस्ट कुठेच येत नव्हता. 20 आणि 21 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये जर काही इंटरेस्टिंग गोष्ट किंवा इम्पॉर्टंट गोष्ट झालेली असेल तर ती एवढीच आहे की अरबाजचं कॅप्टनशिप गेलेलं आहे आणि अरबाजनं आता हे कॅप्टन पद निकीला दिलेलं आहे. या व्यतिरिक्त दुसरी काहीच गोष्ट झाली नव्हती. परंतु कालच्या एपिसोड म्हणजेच 22 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये खूप काही गोष्टी झालेल्या आहेत. तर सर्वात अगोदर आपण बघूया, बिग बॉसने एक टास्क दिलेलं होतं नॉमिनेशनसाठी आणि त्यांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक स्पर्धकाच्या गळ्यामध्ये एका स्पर्धकाचा फोटो टाकण्यात येणार आहे आणि जर त्या स्पर्धकाला वाटत असेल की हा इलिमिनेट किंवा नॉमिनेट करायचा आहे तर त्यानं लवकरात लवकर जाऊन त्याचा फोटो चुलीमध्ये टाकायचा होता, असं टास्क होतं. जर समजलं नसेल तर थोडक्यात सांगतो. उदाहरणार्थ समजा आता पॅडीच्या गळ्यामध्ये जान्हवीचा फोटो आला होता. तर जर पॅडीला असं वाटत असेल की जान्हवी या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाही किंवा तिला बाहेर काढायला पाहिजे तर पॅडीनं तो फोटो चुलीमध्ये टाकायचा होता. बस एवढं सिंपल सोपं असं टास्क होतं. परंतु ट्विस्ट कुठे होता की सगळेच थांबणार होते आणि जो अगोदर जाऊन बटन दाबेल त्यालाच त्याच्या गळ्यातील फोटो चुलीमध्ये टाकण्याचा मान मिळणार होता. तर असे थोडक्यात टास्क होतं. तर या टास्कच्या दरम्यान बऱ्याच जणांनी समझोता करण्याचा प्रयत्न केला. जसं की अभिजितच्या गळ्यामध्ये फोटो होता वैभवचा आणि पॅडीच्या गळ्यामध्ये फोटो होता जान्हवीचा, छोटा पुढारीच्या गळ्यामध्ये फोटो होता अभिजितचा. तर यांनी असा समझोता करायचं ठरवलं की वैभव असा म्हणत होता की अभिजित तू पण माझा फोटो टाकू नको किंवा मला नॉमिनेट करू नको, तर मी पण तुला करत नाही. तर वैभव कशावरून सांगत होता, कारण छोटा पुढारीकडे अभिजितचा फोटो होता, तर मी छोटा पुढारीला समजून सांगतो तर तू पण माझा फोटो टाकू नको, छोटा पुढारी पण तुझा टाकणार नाही. एक प्रकारे त्यांनी सेटिंग लावण्याचा प्रयत्न केला. परंतु ठाम राहिला तो अभिजित म्हणत होता नाही, तू मला एकदा नॉमिनेट केलेला आहे तर मी तुला नॉमिनेट करणारच, मी तुला नाही सोडणार. आणि लोक पण बघत आहेत, जर लोकांना जर असं वाटलं की बाबा अभिजित तर नॉमिनेशनला घाबरतोय तर माझी काय इज्जत राहील, म्हणून मी नॉमिनेशनला घाबरणार नाही. तू मला नॉमिनेशन केलं होतं तर मी तर तुला नॉमिनेट करणारच. अभिजित या भूमिकेवर ठाम राहिला होता. परंतु वैभव खूप जास्त घाबरत होता, हे स्पष्ट दिसत होतं. वैभव अनेक वेळेस म्हणत होता अरे बाबा तू बी नॉमिनेट नको करू, मी पण तुला करत नाही, कशाला उगाच. तर या सगळ्या गोष्टीवरून वैभव खूप जास्त घाबरलेला आहे किंवा त्याला नॉमिनेशनची भीती वाटते किंवा तो ज्या प्रकारे खेळलेला आहे त्याला असं कुठेतरी वाटत आहे की कदाचित लोक मला बाहेर काढू शकतात, ही भीती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. परंतु यामध्ये स्तुती करण्यासारखी काम जर कोणा केलेलं असेल तर तो अभिजितने केलेला आहे. अभिजित काल खूप चांगल्या प्रकारे खेळला. दुसरी गोष्ट, अरबाज पॅडी आणि जान्हवीमध्ये एक समझोता झालेला होता, तर त्यावरून ते दोघं पण साईटला थांबणार होते किंवा ते नॉमिनेट एकमेकांना करणार नव्हते. परंतु अरबाजनं शेवटी त्याची लायकी दाखवली आणि तो म्हणत होता की नाही मी तरी पण करणारच आहे. तो कोणाचंच ऐकत नव्हता. इव्हन जान्हवी पण शांत झाली. जान्हवीला बी असं वाटत होतं की नाही आपण सगळ्यांसमोर शब्द दिलेला आहे, लोकांमध्ये आपली काय इमेज राहील. तर या कारणामुळे जान्हवी पण अरबाजला सांगण्याचा प्रयत्न करत होता. इव्हन निकी पण सांगत होते की अरबाज तू शब्द दिलेला आहे, बाकी तुला काय करायचं ते कर. परंतु अरबाज आपल्या भूमिकेवर ठामच होता. अरबाजनं लायकी दाखवून दिल्याचं दिसलं. परंतु हेच डिस्कशन चालू असताना गजर वाजला आणि तेवढ्यातच जाऊन अभिजितनं नॉमिनेट केलं आणि अरबाज कुठेतरी मागे राहिला. तर थोडक्यात सांगायचं झालं तर अरबाजनं स्वतःची लायकी काल काढून घेतलेली आहे.
तर अशा प्रकारे कालच्या टास्कमध्ये इंटरेस्ट आला आणि शेवटी नॉमिनेट कोण कोण झाले? वैभव, इरिना, अभिजित आणि पॅडी हे चौघं नॉमिनेट झालेले आहेत. तर या चौघांपेक्षा इरिना खूप कमजोर वाटत आहे. तर या आठवड्यात जर इव्हिक्शन झालंच तर ते इरिनाचं होऊ शकतं असं मला वाटतं. तुमचं काय यावर म्हणणं आहे? कॉमेंट करून नक्की सांगा.